नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, एक गोष्ट आता साफ झालेली आहे. विधानसभेच्या आधी आणि लोकसभा निवडणुकीनंतर जोशात आलेला जो गट होता, ज्याला इंडी गट किंवा महाविकास आघाडी वगैरे म्हणत होते, ते इतके जोशात होते की निकाल वगैरे नंतर लागतील, मतदान नंतर होईल. पण आत्ताच एकदाचा काय तो शपथविधी उरकून घ्या. म्हणजे संजय राऊत तर इतक्या मूडमध्ये होते की मतदान वगैरे वगैरे गोष्टी होत राहतील, पण त्याच्या आधीच तुम्ही उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवून टाका. आणि आदित्य ठाकरे तर इतके उत्साहात होते की ताबडतोबीने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तिकडे होणार राजभवनात, आणि इकडे आदित्य ठाकरे पोलीस फौज फाटा घेऊन मुंबई महापालिकेत घुसणार आणि तिथल्या पोलीस आयुक्तांची गठडी वळणार. इतक्या आवेशात ही माणसं बोलत होती. पण बघता बघता विधानसभा निवडणुका आल्या आणि जी काय अवस्था महाविकास आघाडी आणि त्यात समाविष्ट असलेल्या तीनही पक्षांची झाली आहे, ते बघितल्यानंतर अगदी देवेंद्र फडणवीसांना सुद्धा, भाजपच्या नेत्यांना सुद्धा या महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांची आणि त्यांच्या नेत्यांची दया आल्याशिवाय राहणार नाही. इतकी लज्जास्पद परिस्थिती आहे, खरोखरच लज्जास्पद परिस्थिती आहे की काय आवेशात होते. असो, आज परिस्थिती अशी आहे की सुरुवातीला नेहमी असतं, मग टाळाटाळ असते, सत्य नाकारायचं असतं. त्याप्रमाणे सत्य नाकारलं गेलं. हा विजय ईव्हीएमचा आहे, निवडणूक आयोग भाजपने खिशात टाकलेला आहे, इथपासून वेगवेगळे आरोप झाले. कागदी मतपत्रिका वगैरे वगैरे सगळं झालं आणि शेवटी जमिनीवर आले, सत्य स्वीकारावं लागलं. आणि त्यामुळे आता आपल्याला तोंड लपवायला जागा नाही, हे लक्षात आल्यानंतर प्रत्येक पक्षाला आपण आपलं भविष्य काय याचा विचार करायला लागतो. मग तो राष्ट्रवादी शरद पवार गट असो, काँग्रेस पक्ष असो किंवा उबाटा शिवसेना असो, प्रत्येकाच्या लक्षात आलं की हे सगळं थातूरमातूर केलं निकालानंतर ठीक आहे, पण आता महिना दीड महिना होऊन गेलाय आणि पुढची जवळजवळ 4.5-5 वर्ष कुठल्याही महत्वाच्या निवडणुका नाहीत की ज्यामुळे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये काही फार मोठं फरक पडू शकेल, असं काहीही नाही. आणि त्यामुळे जे काय उरलं सुरलं आहे ते गोळा करून परत आपल्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करणं, याला पर्याय नाही. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर तीनही पक्षाचे नेते हळूहळू करत भविष्याचा विचार करायला लागले. आणि जितका विचार करायला लागतात तेवढं तेवढं त्यांच्या लक्षात येतं की आपल्याला भविष्य नाहीये. कारण भविष्य मेहनत करणाऱ्यांना असतं आणि आपण उडाणटप्पूपणा करण्यात 5 वर्ष घालवलेली आहेत. आणि त्यामुळे त्यातून कसं उभं राहायचं आणि मग एकमेकांच्या डोक्यावर खापर फोडण्याचं जे काय नाटक गेले 8-10 दिवस 15 दिवस चालू आहे, ते तुमच्या समोर आहे. शिवसेना उबाठाने काँग्रेसवर दोषारोप करायचा, काँग्रेसने आणखी कुठच्या संजय राऊतांवर, संजय राऊत किंवा वडेट्टीवारांनी कोणाला पटवले वगैरे वगैरे चालू आहे. मुद्दा असा असतो की आम्ही एकत्र सगळे नालायक आहोत, हे सत्य कबूल करण्याची हिंमत तीनही पक्षाच्या कुठल्याही एका नेत्याकडे नाही. आणि त्यामुळे आत्मचिंतन वगैरे करण्याची क्षमता नाही. आणि मग यातूनच महाविकास आघाडीमध्ये एकमेकाविरुद्ध लठ्ठालठ्ठी आणि दोषारोप, आणि मग पक्षांतर्गत एकमेकाविरुद्ध. तुम्ही बघितलं, शिवसेना उबाठाचे पराभूत राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी तर थेट वरिष्ठांमुळे आपल्या विधानसभा मतदारसंघात पराभव झाला असा जाहीर आरोप केलेला आहे. आपली नाराजी लपवलेली नाही. तर तिकडे विदर्भात विधानसभेतले, विसर्जित विधानसभेतले विरोधी नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी थेट आपले प्रदेशाध्यक्ष
नाना पटोले यांच्यावरच हल्ला केलाय. त्यांच्या नाकर्तेपणामुळे पक्षाची इतकी दुरावस्था झाली हे बोलून दाखवताना वडेट्टीवार हे नुसतं आरोप करून थांबले नाहीत, तर त्यांनी नाना पटोले यांच्यावर पक्षाला हरवण्याचं कारस्थान केल्याचा आरोप लावलेला आहे. कारण नाना पटोले हे 2014च्या निवडणुकांपूर्वी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात गेले होते आणि भारतीय जनता पक्षातर्फे गोंदिया या मतदारसंघातून लोकसभेवर भाजप खासदार म्हणून निवडून गेले होते. पण मंत्रीपद वगैरे मिळालं नाही म्हणून ते मोदींच्या विरोधात बोलायला लागले आणि एक दिवशी भाजपचा खासदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षात आले आणि पुढच्या काही वर्षात ते थेट काँग्रेसचे एक महान नेते होत होत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनून गेले. अर्थात तोंडाची वाफ दवडण्यापलीकडे नाना पटोले यांच्याकडे नेतृत्व गुण आहेत असं कधीच दिसलं नाही. कधीच दिसलं नाही. आपण विदर्भाचेच नव्हे तर फक्त गोंदिया जिल्ह्याचे नेते आहोत अशा थाटातच नाना पटोले सातत्याने वागत राहिले. पण काँग्रेसची पण इतकी वाईट अवस्था आहे की काँग्रेस पक्षाकडे आज महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 15 ते 20% इतका मतदार असला तरीही काँग्रेस पक्षाला राज्यभर नेतृत्व देऊ शकेल असा राज्यव्यापी चेहरा आणि नेता आज काँग्रेस पक्षाकडे उरलेला नाही. ही काँग्रेसची सगळ्यात मोठी दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे. अशा परिस्थितीमध्ये नेहमी एक गोष्ट असते मित्रांनो, कुठल्याही पक्षामध्ये कुठल्याही संघटनेमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवण्यासाठी धडपडणारी जी व्यक्ती असते किंवा नेता कार्यकर्ता असतो ना, त्याच्या हाती जर पक्ष संघटना पडली तर तो पक्षाला कुठल्या कुठे घेऊन जातो. आपल्याला कर्तृत्व आहे. भारतातर्फे तुमच्या ऑलिम्पिकमध्ये किंवा कुठच्या क्रिकेट संघामध्ये संधी मिळालेला एखादा खेळाडू इतका मोठा पराक्रम गाजवतो, पण तो पराक्रम हा विश्व कीर्ती किंवा विक्रम तेव्हा होतो जेव्हा एखाद्या देशाच्या संस्थेच्या वतीने तो खेळाडू खेळत असतो. पक्षातल्या यशस्वी नेत्याची गोष्ट तशीच असते. तो नेता त्या पक्षाला खूप उंचीवर घेऊन जातो, पण तो उंचीवर घेऊन जातो तेव्हा त्याचंही कर्तृत्व सिद्ध होत असतं. नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला हरवून लोकसभेत एकपक्षीय बहुमत आणणारा पक्ष अशी दिगंत कीर्ती भारतीय जनता पक्षाला मिळवून दिली. पण मोदींना एक गोष्ट माहिती होती की आपण जे करतोय त्यातून आपलंच नाव इतिहासात जमा होणार आहे. आपण आपली नोंद इतिहासाला घ्यावी लागेल की 7 दशक ज्या काँग्रेसला कितीही दुबळी झाली तरी दुसरा कुठलाही पक्ष हरवू शकत नव्हता, अशा काँग्रेस पक्षाला सत्ता भ्रष्ट करताना नरेंद्र मोदी नावाच्या एका नव्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने स्वपक्षाला प्रचंड बहुमत 2दा मिळवून दिलं. हा इतिहास घडवला जाईल हे ओळखूनच नरेंद्र मोदी कंबर कसून कामाला लागले होते. पण भाजपचंच यश दाखवण्यासाठी मोदी राबत होते असं नाही, त्याच्यात आपलंही कर्तृत्व दाखवलं जातं हे मोदींना माहिती होतं. आणि त्यामुळे कुठल्याही पक्षाला उभारी देण्यासाठी आणि तो पक्ष आहे त्या स्थितीतून अधिक ऊर्जितावस्थेकडे उन्नतीकडे घेऊन जाण्यासाठी त्या पक्षाला असा कर्तबगार प्रचंड इच्छाशक्ती असलेला नेता हवा असतो. दुर्दैवाने काँग्रेसच्या विविध राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाकडे आज असा नेता उरलेला नाही. कर्नाटकचं उदाहरण घ्या तुम्ही. कर्नाटकमध्ये तो डी शिवकुमार असेल किंवा सिद्धरामय्या यासारखे नेते आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि आपला पराक्रम गाजवण्यासाठी राबत असतात आणि त्यामुळे तिथे काँग्रेसला सतत उभारी येते. काँग्रेसला भाजप दांडगा पक्ष असून सुद्धा संपवू शकलेलं नाही. पण महाराष्ट्रामध्ये काँग्रेसकडे सिद्धरामय्या किंवा शिवकुमार यांच्यासारखा कोणी नेता नाही. तेलंगणामध्ये संपलेला काँग्रेस पक्ष, नामशेष झालेला काँग्रेस पक्ष 10 वर्षानंतर
रेवंत रेड्डी या तरुण नेत्याने उभा करून दाखवला, कारण त्याला आपला पराक्रम गाजवायचा होता. त्याचा पराक्रम गाजवता गाजवता काँग्रेस पक्षाला फायदा मिळाला. सचिन तेंडुलकरने किंवा वीरेंद्र सहवाग असो, महेंद्रसिंग धोनी असो, यांनी हजारोच्या हिशोबात धावा काढल्या. पण त्यांच्या धावा जेवढ्या त्यांच्या नावावर लागत होत्या, त्याच वेळेला त्या त्यांच्या संघाच्या नावाने, भारतीय संघाच्या नावाने सुद्धा लागत होत्या. त्यामुळे संजय आपला सचिन तेंडुलकर, धोनी यांचं जे यश आहे ते आपोआपच भारताचं यश होतं. आणि नेमकी ती गोष्ट कुठल्याही राजकीय पक्षासाठी सुद्धा लागू होते. कुठल्याही राजकीय पक्षाला जर कर्तबगार नेता मिळाला, तर तो आपलं कर्तृत्व गाजवता गाजवता पक्षाला खूप उंचीवर घेऊन जातो. आणि दुर्दैवाने काँग्रेस पक्षाकडे महाराष्ट्रात असा एकही नेता नाहीये. आपण काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष झालो म्हणूनच महान आहोत, आणि त्यामुळे त्या पदावर बसून तो फुशारक्या मारत राहतो, पण पक्षासाठी आणि स्वतःचं कर्तृत्व दाखवण्यासाठी काहीही करत नाही. हे काँग्रेसचं दुर्भाग्य आहे. आणि त्या पठडीतला नाना पटोले हा पुढचा टप्पा आहे. एक काळ होता जेव्हा वसंतदादा पाटील यांच्यासारखे, राजाराम बाप्पा पाटील यांच्यासारखे एकापेक्षा एक दांडगे नेते होते, ज्यांनी काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये तळागाळापर्यंत नेऊन पाळामुळांनीशी रुजवलं. आज काँग्रेसची अवस्था अशी आहे की जिल्ह्याच्या पलीकडे ज्याला कोणी ओळखत नाही असे लोक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होऊन मिरवतात. आणि मग अपयश आलं की हा कसा नालायक म्हणत दुसरा नालायक त्याच्या जागी येऊन बसतो आणि पक्षाला आणखीन गाळात घेऊन जातो. परिस्थितीने लोकसभेच्या 13 जागा काँग्रेसला मिळालेल्या होत्या. ते नाना पटोले यांचं कर्तृत्व नव्हतं. पण आता काँग्रेस लोकसभेत सगळ्यात मोठा पक्ष 13 जागांमुळे झाला, तरी काँग्रेसच्या वाट्याला किती टक्के मतं आली याचं आत्मचिंतन न करता नाना पटोले मुख्यमंत्री होण्याची स्वप्न बघायला लागले होते. त्यांच्या मुलीने तर आपला पिताच कसा मुख्यमंत्री होणार याची जाहिरात सुरू केली होती. परिणाम समोर आले. आणि आता त्यांचे सहकारी विजय वडेट्टीवार हे नाना पटोलेंवर काँग्रेसला पराभूत करण्याचं षडयंत्र राबवल्याचा आरोप करतात. आणि षडयंत्र काय आहे? तो उभाठा शिवसेनेकडून संजय राऊत आणि काँग्रेसकडून नाना पटोले असे दोन नेते जागा वाटपामध्ये वेळकाढूपणा करत राहिले होते. आणि त्या वेळकाढूपणामुळे महाविकास आघाडीचं भयंकर नुकसान झालं. महाविकास आघाडीला निवडणुकीची प्रचाराची तयारी करता आली नाही की मोहीम राबवता आली नाही. आणि त्याला विजय वडेट्टीवार कारस्थान म्हणतात, षडयंत्र म्हणतात. 17-18 दिवस संजय राऊत आणि नाना पटोले हे एकमेकांचं चर्चा करत जागा वाटपाबरोबर हुज्जत करत बसले. आणि त्यामुळे जागा ठरल्या नाहीत, उमेदवार ठरले नाहीत. आणि निवडणूक येऊन दारात उभी राहिली तेव्हा तारांबळ झाली, धुसफूस झाली वगैरे वगैरे. पण याला षडयंत्र म्हणायचं की नाही याचा विचार करा. नाना पटोले कितीही नाकर्ते असले तरी आपण ज्या पक्षात आहोत त्या पक्षाचं, आणि आपण ज्या महाविकास आघाडीतून मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न बघतोय, ती महाविकास आघाडी पराभूत होऊन आपण मुख्यमंत्री होऊ असा मूर्ख विचार करणार नाहीत, किंवा इतकं मूर्ख षडयंत्र कारस्थान रचणार नाहीत याची मला खात्री आहे. पण तरीही त्यांचेच विदर्भातलेच पक्षीय सवंगडी विजय वडेट्टीवार जेव्हा असा आरोप करतात, तेव्हा एक गोष्ट साफ होते, विजय वडेट्टीवार यांना आता विधानसभेमध्ये 2 नंबरचा विरोधी पक्ष झाल्यामुळे विरोधी नेतेपद मिळण्याची शक्यता नाही. तर कमीत कमी महाराष्ट्रात काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष होण्याची स्वप्न वडेट्टीवार यांना पडत असली तर नवल नाही. आणि त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे जो त्या पदावर बसलेला आहे, आरूढ झालेला आहे, त्याला तिथून हलवून ती जागा रिकामी केल्याशिवाय आपली वर्णी तिकडे लागू शकत नाही.
याची खात्री असलेले विजय वडेट्टीवार यांनी थेट नाना पटोले यांना आपल्या निशाण्यावर घेतलेलं आहे, त्यांना लक्ष केलेलं आहे. कारण जोपर्यंत निवडणुकीच्या अपयशाचा खापर नाना पटोलेंवर फुटून त्यांना हाकून लावलं जात नाही, तोपर्यंत जागाच रिकामी होत नाही. पण विजय वडेट्टीवार इतकी वर्ष ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाचं कामकाज कसं चालतं हे पण त्यांना आठवत नसेल आणि माहिती नसेल तर मग नवल आहे. काँग्रेस पक्षामध्ये मला आठवतं त्याप्रमाणे, मला वाटते 2014च्या निवडणुका असतील का 2019च्या निवडणुका, अशोक चव्हाण हे प्रदेश अध्यक्ष होते. मला वाटते 2019च्या निवडणुका. प्रदेशाध्यक्ष कोण होते? अशोक चव्हाण होते. पण अशोक चव्हाण हे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यातल्या 288 जागांपैकी किती जागी प्रचाराला गेले होते. काँग्रेसने निदान 100 आपलं 125-150 विधानसभेच्या जागा विधानसभेच्या लढवल्या होत्या. पण प्रदेशाध्यक्ष म्हणून अशोक चव्हाण किती जागी पोहोचले होते, किती मतदारसंघात पोहोचले होते? दारुण पराभव झाला आणि काँग्रेस पक्षाला राजीनामा द्यावा लागला. आपला अशोक चव्हाणांना आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला. पण त्यानंतर अशोक चव्हाण यांचा राजीनामा मंजूर करून त्यांच्या जागी दुसरा प्रदेशाध्यक्ष नेमायला किती वेळ लागला ते आठवा. म्हणजे आपलं काय ते लोकसभेच्या पराभवापासून राजीनामा देऊन बसलेले अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत नव्हते आणि केंद्रीय हायकमांडकडून नवा प्रदेशाध्यक्ष नेमला जात नव्हता. मग आज विजय वडेट्टीवारांना प्रदेशाध्यक्ष व्हायचं असेल तर हरकत नाही, पण हे सगळे हायकमांडच्या मर्जीवर अवलंबून आहे. एक गोष्ट साफ आहे की ज्या प्रकारे नाना पटोलेंची नेमणूक झाली त्याच्या आधी निष्क्रिय असे बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष होते. मुद्दा इतकाच आहे मित्रांनो की नाना पटोले यांची उचलबांगडी प्रदेश काँग्रेस पदावरून होणार, प्रदेशाध्यक्ष पदावरून होणार याविषयी कोणाच्याही मनात शंका नाही. पण कधी होणार हा प्रश्न आहे. कारण जो पक्ष महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर अगदीच विस्कटून पडलेला आहे आणि कार्यकर्त्यांना करावं काय ते सुद्धा कळत नाहीये, अशा पार्श्वभूमीवर पक्षाला या सगळ्या नैराश्यातून आणि वैफल्यातून परत उभं करायचं असेल तर मग मोठ्या हिमतीने काम करणारा कोणतरी नेता उभारावा लागेल, शोधावा लागेल, आणून समोर उभा करावा लागेल. वडेट्टीवार यांना हौस असेल तर त्यांना काही अटी घालून त्या पदावर आणायलाही हरकत नाही. पण त्यासाठी आधी नाना पटोले यांची उचलबांगडी करावी लागेल. पण विधानसभा निकालानंतर आपल्या पराभवाचा हिशोब द्यायला दिल्लीत गेलेले नाना पटोले यांच्या बाबतीत हायकमांडने काय निर्णय घेतलाय हे कळायला कुठलाही मार्ग नाही. आणि दरम्यान राहुल गांधी आपापल्या सगळ्या नाटकामध्ये आणि काय त्या घोषणा आणि देखावे करण्यामध्ये रममाण झालेले. त्यामुळे नाना पटोले यांची उचलबांगडी ही 100% होणार, 100% होणार. तिथे कदाचित वडेट्टीवार यांची वर्णी सुद्धा लागेल. पण हे सगळं होईपर्यंत महापालिका, जिल्हा परिषदा, काय त्या तालुका पंचायती यांच्या निवडणुका सुद्धा होऊन गेलेल्या असतील. कारण ज्यांना पक्ष चालवायचा आहे तो कशासाठी चालवायचा आहे हे माहिती नसलेलं हायकमांड आणि तसेच राज्यातले नेते असतील तर मग त्या पक्षाला भवितव्य नसतं. त्यामुळे ज्या पक्षाला भवितव्य नाही त्या पक्षामध्ये आपलं भवितव्य शोधणाऱ्यांची अवस्था नाना पटोले, अशोक चव्हाण किंवा बाळासाहेब थोरात यांच्यासारखी होत असते. पण अर्थातच पुढचा चुकला म्हणून मागचा शहाणा होतोच असं नाही. वडेट्टीवारांना अपेक्षा आहे, पटोलेंना मंत्री व्हायचं म्हणून त्यांनी सभापतीपद सोडलं, प्रदेशाध्यक्ष झाले आणि मग मुख्यमंत्री पदापर्यंत महत्वाकांक्षा गेली. आता त्या घोंगड्यातून आपण कधी सुटतो याची घाई एक प्रकारे नाना पटोले यांना सुद्धा आहे.
पराभूत झालेल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी राहून जी नवी आव्हानं समोर येतात त्याला सामोरं जाण्याची हिंमत मला वाटत नाही नाना पटोले यांच्याकडे आहे. पण ठीक आहे, तशी इच्छाशक्ती वडेट्टीवारांकडे असेल तर पक्षाने त्यांच्यावर जबाबदारी टाकायला हरकत नाही. पण ती जबाबदारी टाकण्या इतका काँग्रेस पक्ष सावध आणि तत्पर आहे का, हा प्रश्न आहे. मला वाटत नाही. मला वाटत नाही तसं. त्यामुळे बघू नजीकच्या काळात काय होतं. उचल बांगडी निश्चित असली नाना पटोलेंची, तरी त्याची तारीख निश्चित नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे. मित्रांनो, आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.